नमस्कार मित्रांनो, आपण रोज वापरत असलेली एक छोटीशी वस्तू म्हणजे रुमाल. घाम पुसण्यासाठी, खिशात ठेवण्यासाठी किंवा स्टाईलसाठी आपण रुमाल वापरतो. पण वास्तुशास्त्रानुसार हा साधा रुमाल देखील आपल्या जीवनावर परिणाम करू शकतो. हे तुम्हाला माहिती आहे का? वास्तूनुसार चुकीचा रंग, फाटलेला रुमाल, दुसऱ्याचा वापरलेला रुमाल किंवा घाणेरडा रुमाल हे सर्व नकारात्मक ऊर्जा वाढवता असं मानलं जातं. तर योग्य रंगाचा, स्वच्छ आणि सकारात्मक ऊर्जा देणारा रुमाल वापरल्यास मन शांत राहतं, आत्मविश्वास वाढतो आणि नशिबालाही साथ मिळते असं वास्तुशास्त्र सांगतं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत वास्तूनुसार रुमाल कसा असावे, कोणता रंग शुभ मानला जातो, कोणत्या रंगाचा रुमाल टाळावे, रुमाल भेट म्हणून देणं योग्य आहे का, फाटलेला रुमाल का वापरू नये, महिलांनी आणि पुरुषांनी कोणत्या रंगाचा रुमाल वापरावे आणि रुमालाशी संबंधित काही महत्त्वाचे वास्तू नियम. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. वास्तूनुसार रुमालाचं महत्त्व. मित्रांनो, वास्तुशास्त्रात प्रत्येक वस्तू ऊर्जा निर्माण करत असे मानलं जातं. आपण जी वस्तू रोज आपल्या शरीरासोबत ठेवतो तिचा परिणाम आपल्या मनावर आणि वातावरणावर होतो. रुमाल हा नेहमी आपल्या खिशात, पर्समध्ये किंवा हातात असतो, म्हणून तो आपल्या वैयक्तिक ऊर्जेशी जोडलेला जातो. स्वच्छ, सुगंध आणि नीटनेटका रुमाल सकारात्मक दर्शवतो, तर घाणेरडा किंवा फाटलेला रुमाल मानसिक तणाव, नकारात्मकता आणि दुर्भाग्य आकर्षित करतो असं वास्तुशास्त्र मानलं जातं. कोणत्या रंगाचा रुमाल शुभ मानला जातो? पांढरा रुमाल. वास्तूनुसार पांढरा रंग शांती, पवित्र आणि सकारात्मक ऊर्जा दर्शवतो. पांढरा रुमाल वापरण्यात व्यक्तीचं मन शांत राहतं असं मानलं जातं. विशेष ऑफिस, मुलाखत किंवा महत्त्वाच्या कामाला जाताना पांढरा रुमाल शुभ मानला जातो. हलका निळा रंग. हलका निळा रंग मानसिक स्थिरता आणि विश्वास वाढवतो असं मानलं जातं. जे लोक जास्त तणावात असतात किंवा पटकन रागावतात त्यांना हलका निळ्या रंगाचा रुमाल वापरावा. गुलाबी रंग. गुलाबी रंग प्रेम, सौम्यत आणि चांगले संबंध दर्शवतो. पती पत्नीमध्ये वाद होत असतील तर गुलाबी रंगाचा रुमाल शुभ मानला जातो. पिवळा रंग. पिवळा रंग ज्ञान, सकारात्मक विचार आणि गुरुग्रहाशी संबंधित मानला जातो. विद्यार्थी किंवा अभ्यास करणाऱ्या लोकांसाठी हलका पिवळा रंगाचा रुमाल चांगला मानला जातो. कोणत्या रंगाचा रुमाल टाळावे? पूर्ण काळा रुमाल. काळा रंग काही लोकांसाठी स्टाईलचा भाग असला तरी वास्तूनुसार पूर्ण काळा रुमाल रोज वापरणे शुभ मानला जात नाही. तो नकारात्मक आणि मानसिक भार वाढवतो असं मानलं जातं. विशेष सतत उदास वाटत असेल किंवा कामात अडथळे येत असतील तर काळा रुमाल टाळावे. खूप गडद लाल रंग. अतिशय गडद लाल रंग आणि आक्रमक वाढवतो असं मानलं जातं, म्हणून शांत स्वभावासाठी हलका रंग जास्त शुभ मानला जातो. फाटलेला रुमाल वापरू नये. मित्रांनो, अनेक लोक जुना किंवा थोडा फाटलेला रुमाल वापरत राहतात, पण वास्तूनुसार फाटलेली वस्तू घरात किंवा शरीरासोबत ठेवणे अशुभ मानलं जातं. फाटलेला रुमाल आर्थिक नुकसान, मानसिक तणाव आणि नात्यामध्ये कटुता वाढवतो असं मानलं जातं. म्हणून जर तुमचा रुमाल फाटलेला असेल तर तो लगेच बदलावे. घाणेरडा रुमाल काय परिणाम करतो? घाम, धूळ किंवा दुर्गंधी असलेला रुमाल नकारात्मक ऊर्जा वाढवतो असे वास्तुशास्त्र सांगतं. अनेक लोक दिवसेंदिवस तोच रुमाल वापरतात. हे चुकीचं मानलं जातं. रोज स्वच्छ धुतलेला रुमाल वापरल्याने व्यक्तिमत्वावर चांगला प्रभाव पडतो. दुसऱ्याचा रुमाल वापरणे योग्य आहे का? वास्तूनुसार दुसऱ्याचा रुमाल वापरणे टाळावे, कारण प्रत्येक व्यक्तीची ऊर्जा वेगळी असते. दुसऱ्याचा वापरलेला रुमाल वापरल्याने त्याची नकारात्मकता किंवा दुःख आपल्याकडे येतं असं मानलं जातं. त्याचप्रमाणे स्वतःचा रुमालही दुसऱ्याला देऊ नये. रुमाल भेट देणं शुभ की अशुभ? काही लोकांच्या मते रुमाल भेट दिल्याने नात्यात दुरावा निर्माण होतो असं मानलं जातं. वास्तूनुसार रुमाल भेट देणं फार शुभ मानलं जात नाही. विशेष प्रेमसंबंध किंवा मैत्रीत यामुळे गैरसमज वाढतात असं काही लोक मानतात. जर कोणाला रुमाल भेट द्यायचा असेल तर त्यासोबत एक नाणे घेणं किंवा देणं शुभ मानलं जातं. महिलांसाठी कोणता रुमाल शुभ? महिलांसाठी हलके गुलाबी, पांढरा किंवा फुलांच्या डिझाईनचा स्वच्छ रुमाल शुभ मानला जातो. अतिशय गडद किंवा काळा रंग
टाळावेत असे वास्तुशास्त्र सांगतं. रुमालावर धार्मिक चिन्ह असेल तर तो स्वच्छ आणि आदराने वापरावे. पुरुषांसाठी कोणता रुमाल शुभ? पुरुषांसाठी पांढरा, हलका निळा किंवा क्रीम रंग शुभ मानला जातो. व्यवसाय करणाऱ्या लोकांनी स्वच्छ आणि साधा रुमाल वापरावे असं मानलं जातं. खिशात चुरगळलेला किंवा घाणेरडा रुमाल ठेवणं व्यक्तिमत्वावरही चुकीचा परिणाम करतं. रुमाल कुठे ठेवावे? रुमाल नेहमी नीट घडी करून ठेवावे. पट्ट्याच्या भागात खिशात खूप दिवस ठेवणं टाळावे, कारण वास्तूनुसार यामुळे पैशाची स्थिरता कमी होते असं मानलं जातं. रुमाल पर्समध्ये किंवा पुढच्या खिशात स्वच्छ ठेवणं चांगला मानला जातो. धार्मिक चिन्ह असलेला रुमाल वापरावा का? ओम, स्वास्तिक किंवा देवतांचा फोटो असलेला रुमाल वापरताना काळजी घ्यावी, कारण रुमाल हा घाम पुसण्यासाठी वापरला जातो. त्यामुळे धार्मिक चिन्हाचा अपमान होऊ शकतो असं मानलं जातं. म्हणून अशा रुमालांचा वापर टाळणं चांगलं. मुलाखत किंवा महत्त्वाच्या कामाला जाताना कोणता रुमाल वापरावे? महत्त्वाच्या कामासाठी जाताना हलका रंगाचा स्वच्छ रुमाल वापरावे. विशेष पांढरा किंवा हलका निळा रंग आत्मविश्वास आणि शांतता वाढवतो असं मानलं जातं. रात्री घाणेरडा रुमाल उशाजवळ ठेवू नका. वास्तूनुसार वापरलेला किंवा घाणेरडा रुमाल उशाजवळ ठेवणं अशुभ मानलं जातं. यामुळे झोपेवर परिणाम होतो आणि नकारात्मक विचार वाढता असं मानलं जातं. तर मित्रांनो, आज आपण जाणून घेतलं वास्तूनुसार रुमाल कसा असावे, कोणता रंग शुभ आहेत, कोणते टाळावेत, फाटलेला किंवा दुसऱ्याचा रुमाल का वापरू नये आणि रुमालाशी संबंधित महत्त्वाचे नियम लक्षात ठेवा. छोट्या छोट्या गोष्टीही आपल्या जीवनावर परिणाम करत असतात. म्हणून स्वच्छ, सकारात्मक आणि योग्य वस्तूचा वापर करणं खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही कोणत्या रंगाचा रुमाल वापरता. धन्यवाद.